त्या अनुभवाचा या पात्रासाठी कसा उपयोग झाला? हो, मी मुळात ठाण्याची आहे. ठाण्याच्या घरी आलेली आहे. मी लहानाची मोठी झाली. त्यामुळे आयुष्यातली 20 वर्ष मी तिथे राहिले. त्यामुळे इथे या सेटवर आल्यावर पहिल्यांदा तर मला खूप असं नॉस्टॅल्जिक फील झालं. आणि जसं म्हणजे इतका सुंदर सेट बनवला आहे की प्रत्येक दाराच्या बाहेरची पाटी, परत किचनमध्ये गेलं तर तो ओटा, ते सगळं बघून ना मला आठवलं आमचा वन रूम किचन आठवलं. त्या वन रूम किचनमध्ये आम्ही 6 जण राहायचो आणि तरी सुद्धा आयुष्य इतकं सुंदर होतं तिथे. काहीच कंप्लेंट्स नाही, कारण माहीतच नव्हतं ना बाहेरचं जग काय, कसली लक्झरी काय. त्यामुळे त्याचा फायदा इथं खूप होतो. मला वाटते मालिकेत तर होतोच, पण इन जनरल मला आयुष्यातही त्याचा खूप फायदा होतो. आमच्या चाळीत गुजराती खूप फॅमिलीज राहायच्या, त्यामुळे मी तिथे लहानाची मोठी झाल्यामुळे मला गुजराती येतं आणि त्याचा मला माझ्या करिअरमध्ये खूप फायदा झाला. सगळ्यांचे कन्नड फॅमिली, तमिळ फॅमिली, ख्रिश्चन फॅमिली, सगळ्यांचे कल्चर ना ते कळले आम्हाला. की जसं सर बोलले की दार बंद नसतं कधी चाळीतल्या घरच्यांचं, कोणीही कोणाच्या घरी असतं आणि आईला माहीतही नसायचं की मी कुठे बसले. त्यामुळे त्याचा एक जनरल आयुष्यात खूप फायदा होतो. आणि ऑफकोर्स जे पी सर आहेत मदतीला आणि शिरीष सरांनी ते कॅरेक्टर इतकं सुंदर लिहिलंय ना, कधी कधी मलाच डाऊट येतो की इतकं चांगलं वगैरे असतं का, इतकी सेल्फलेस असते का मुलगी, पण असते. आणि या मुलींनी पाहिल्या आहेत, मी माझ्या चाळीत या मुली पाहिल्या आहेत, मी माझ्या बहिणींमध्ये अर्पिताला पाहिलं आहे. तर खरंच असतात आणि ते माझं चॅलेंज आहे. माझ्यावरती मोठी जबाबदारी आहे की मला ते तितक्या ऑनेस्टली प्रेझेंट करता आलं पाहिजे आणि त्यासाठी ऑफकोर्स जे पी सर आहेत. आणि खूप मजा येते खरं तर आणि काम करायला, कारण सगळेच कलाकार जे आहेत, आता हिमांगी आहे, अंबर आहे, तुम्ही जेव्हा नवीन शो घेता ना सगळ्यांनाच एक भीती असते पहिल्या दिवशी आपल्याला जमेल का, पण जेव्हा सगळे कलाकार, प्रोडक्शन, दिग्दर्शक सगळे जेव्हा तुम्हाला कम्फर्टेबल करतात ना, तेव्हासाठी नाही हे आपल्याला जमेल आणि मजा येईल. हिमांगी बरोबर सीन करताना ती इतकी सिनियर कलाकार आहे, इतकी टॅलेंटेड आहे, पण तिच्याबरोबर काम करताना असं कधी दडपण नाही आलं. ती स्वतःचा परफॉर्मन्स तर वर नेते, त्याबरोबर समोरच्याचाही वर नेते. ती मलाही 4 गोष्टी म्हणते, तू असं करू शकते, असं करूया का आपण. त्यामुळे ते खूप असं एक फॅमिली बनली आहे. 25 दिवसच झालेत आम्हाला एकत्र काम करून, पण एक कुटुंब तयार झालं आहे आमचं आणि मला फार मजा येते करायला. वा, माझा पुढचा प्रश्न आहे समीर, म्हणजे आपल्या मालिकेतला ग्रीन फ्लॅग याच्यासाठी समीर आणि अंबर यांची